प्रकारे कटाला जात आहेत आम्ही. हे तुझ्या आता बनक्यावाल्या मादरचोद मध्ये मध्ये काय गाय सात पाय चळचळ कापतात. निम डोंगराला चढलोत. हे निचक्या चल ना निल्या इकडे बाय निल्या इकडे बाय. गाईस हे काय आहे गाईस शिरू शकता. हे आपल्यात बारीक कोण पोरे आहे बंदुकाला शिर शिर ह्याच्यात कोण शिरेल. तर हे काय आहे ते माहिती नाही. हे अशा प्रकारे आहे कॉमेडियन सचे. हे या झाला वे संपला चला वरत या. हो डायरेक्टर सर ऊपर आ जाओ. दगडी अशा प्रकारे आहेत. हे काय इथे इहर बनवेर का कसा काय. या काय मित्रांनो बघू शकता एवढी मोठी आणि आळशे माणूस खालून वर चढत आहेत. सुरेश हाय 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 गाईस हाय हाय. हे डोंगराच्या दगडी बघा कशा आहेत काळ्या आणि तिकडच्या दगड्या सफेद आणि लाल. वरचा नजारा डोंगर नद्या. मोठा डोंगर काही नाही रे एवढा इंटरेस्टिंग. इकडं बारके डोंगरावर यायचा. तर हे आहे बारीक डोंगरावरचा लुक बघू शकता तुम्ही कसा आहे. सगळे माणसं जिकडे तिकडे पसरून गेले आहेत. आणि हा राहुल दाजी आहे. आम्ही आहेत मामू मी आणि इकडे आपले सगळे बाकीचे मित्र. नरडा बसला गाईस पण काय ह्या नाही होत. अरे हा आहे वैतरणा. मला दिसत असेल तर बघा नाही तर मग हे असा लूक आहे वरच्या डोंगराचा भागाचा. हे बघू शकता कसं आहे. हा एक आधुनिक दगड आहे म्हणजे जुन्या काळातला. इथं म्हणजे अशा प्रकारे आहे. हे पोराचे संस्कार पहा उमरेचे बडे हे. हे पहा माहीत नाही की बंदूकवाले पण एवढे प्रेम करतात. हे झाडं बघा मित्रांनो पिक्चरच्या मूवीमधले सीन जो राहतो ना ते सारखे आहेत वाळलेले. आहे बंदूकवाला. हाय गाईस त्या सांगते टेंभुर्णीची झाडाच्या. आणि हे दगडं पहा मित्रांनो एकदम चांगले कोरलेले कापलेले. हे पहा एकदम कापीव दगड आहेत. तर त्याला पुढे अजून काय असेल ते बघायला भेटेल. तर पुढं चालले आपली टीम मागवून येते आपली टीम. तर चला आपल्याला चालता चालता सापडला एक कुंड. तर एवढ्या मोठ्या डोंगरावर मित्रांनो तुम्हाला पाणी पण पिया भेटेल. बघू शकता तुम्ही पाणी किती आहे. एकदम थंडगार आणि पाणी पिण्यासारखे तर नाही आहे पण मग पक्ष्यांसाठी जनावरांसाठी पियासारखे आहे. आणि हे बघा एवढ्या डोंगराच्या वरती पाण्याचं साधन म्हणजे चांगली गोष्ट आहे. हे जुन्या काळातली आहे. तर हा आपला मामू तर तो पण आलेला आहे फिरण्यासाठी पेसल. मित्रांनो बघू शकता हा लुक कसा आहे. वैतरणा डॅम दिसू राहिला इथून. आणि पुढं आहे हरिहरीगड म्हणजे हरीश किल्ला. हे गाव कोणतं आहे ते आम्हाला माहिती नाही. जेस स्माइल प्लीज वेल टू माय वाय टू हेक. आता आपल्याला भेटेल पुढे एक मंदिर बघण्यासाठी. तर चला मंदिर बघूया कसं आहे ते. तर पुढे चला बघू आपले. तर हे आहे हा बघा हा आहे हरिहरीगड. आणि हे बघा इकडे मित्र चाललेले आहेत. हा असा लूक आहे इकडचं आहे वातावरण. हे गावाचं नाव काय ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हे आहे जयेश कृष्णा. हे बघा
इथं मंदिर आहे, कशाचं आहे बघूया आपले. आणि हे बघा तळं भाई, म्हणजे डोंगराच्या वरती तळं बघा कसं आहे. आणि हे खुश आहेत समजे लोक. आणि इथं आपले बजरंग दादा आहेत आणि बघू शकता आपले बजरंग बलीचं मंदिर वर डोंगरावरती आहे. तर चला आपले तर मित्रांनो बघू शकता आम्ही आलोय डोंगरावरती आणि इथं एकदम मस्त लुक आहे. हे बघा कुऱ्हाडी घेऊन आलेत काय करण्यासाठी. हे आहे राहुल, हे आपली आहे पुरी टीम. आणि समोर दिसतोय तुम्हाला हरिहरगड. आणि बघू शकता सगळे मित्र आलेले आहेत जवळपास. आणि आता आम्ही इथून जाणार आहेत पायरी, जे टापेल पायऱ्या आहेत त्याच्यावर उतरणार आहेत आणि डोंगरात जाणार आहेत. आता हा आहे पाय आणि त्याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे. हा बघू शकता एक पायाचा आकार आहे मस्तपैकी. पावसाळ्याचे दिवस आहेत ना, त्यामुळे पाणी साचलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि एक पाय कुठं आहे तो माहीत नाही आपल्याला. तर चला बघूया आता पुढच्या शिडींला उतरत आहेत कापलेल्या. तर हे आपले आहेत विजय आणि मागं आहेत आपले सुरेश. तर पुढं आपली टीम चालत आहे. तर आता आपले परिक्रमा म्हणजे पुरी झालेली आहे. मोठ्या डोंगरावरून आलेलो आहेत आता बारीक डोंगरावरती. आणि आता चालू आहेत घरी. फार दम म्हणजे काहीतरी खाण्यापिण्यासाठी घेऊन या मित्रांनो. तसे झाले तर मग टाटा खतम गुड बाय. पाणी नक्की घेऊन या, पण पाणी आणायची बारीक डोंगरावर काही म्हणजे हे नाही. मोठ्या डोंगरावर फक्त पाणी घेऊन जा आणि याच्यावर पाणी नाही आणलं ना तरी जमल. तर चला मित्रांनो बाय बाय. आता चाललो घरी. हे लोक बघा तुम्ही एकदम डोंगराचा कसा हा आहे मोठा डोंगर. हे इकडं फिरायला माणसं आलेले आहेत दुसरे. आणि हे पाणी बघा किती नितळ आहे. हे पाणी पिण्यासाठी चांगलं आहे मित्रांनो. तर इकडं पाणी नाही आणलं तरी चालेल. तर चला मित्रांनो बाय बाय. तर मित्रांनो आमची परिक्रमा पुरी झालेली आहे. गोल डोंगर फिरण्यात आम्ही कामयाब झालोय. निलेश मागा पाय बाळा, टोपी घालून आहे. हा निलेश आहे. लवड्या तू टाकणार होता आम्ही. हा निल्या बिल्या माझा मोबाईल घेऊन फक्त उडव का तू मेलास माझ्या हातात. नाही उडवू देणार. तर इथं आपल्याला आता पायऱ्या सापडणार आहेत मित्रांनो. एकदम मस्त काम आहे. तर तुम्हाला धावणार आहेत आता मी. हे दगड बघा कसे आहेत. दगड बघण्यासारखे दगड आहेत. हे दगड जर तिकडे गावाकडे राहिले असते तर लोकांनी लगेच ज्योत्या बांधायला घेऊन गेले असते. तर हे बघा आम्ही आलो आता सध्या कापड वनात कापराडीत. आणि ह्या पायऱ्या बघा कसा काप केलेला मित्रांनो. हो बघा पहिल्याच्या काळात नाही काही साधनं नाही काही तरी बघा कसे ह्या पायऱ्या बनवल्या आहेत. आणि हा दगड बघा कसा कापलेला आहे. आणि आता ते दगडाच्या मधून चालणार आहेत आम्ही. तर मित्रांनो मागा बघा रे. चलो लवडे. तर आम्ही आता गुफात उतरलो आहे. तर बघू शकता मित्रांनो हे आहे आमचे डोंगराचे पायथ्याशी उभे राहणारे. हे एकदम मस्त कोरलेलं आहे. म्हणजे जुन्या काळातलं हे सगळं आहे. तुम्हाला तर सांगायची गरज नाही. अरे बापरे लगीन गाडीचा रस्ता बघा मित्रांनो. इकडनं आपल्या बैलगाडीचा रस्ता. ह्या बघा इकडून बैलगाडीचा रस्ता. हा इकडनं बैलगाडी गेली होती वरून. आणि हे बैलगाडी गेली होती. चला आपल्या खाली जाऊया. आणि आता दगडीमध्ये दगड एकदम मस्त शुद्ध दगड आहे. हो पुढं पुढं. तर बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये नाही. हा दगड बघा मित्रांनो. दगड बघा एकदम खतरनाक कोरलेला आहे. एकदम टाचे मारून बघा. हे टाचे बघा कसे आहेत. हे चिनी हातोडी घेऊन दोघं दगड कोरलेला आहे. आणि पायऱ्यांचा तालमेल सांगतात नाही किती आहे. आणि गोल गोल वाहताना हे बघा इकडनं ब्लॉगर येत आहेत. ते मुख्य ब्लॉगर आहेत. त्यांच्या तोंडातून आवाज निघत नाही. पब्लिक एकटे एकटे असल्यावर हॅलो गाय सांगतात. तसंच आवाज त्यांचा बंद होतो. असे ब्लॉगर आहेत. हा कापलेला बघा.
एकदम जुन्या काळातला रस्ता, जुन्या पिढीतला रस्ता अजून ठणठणीत वागत आहे. आणि हे नवीन काळातले माणसं अजून गाय गोबऱ्यासारखे वागतात. तर त्याला आपले निघले ते रस्त्यावरून तर कापडाडीला आपले घरी प्रकारे कापरीच्या अंगाला चाललोय आम्ही. सीमारेषेवर फार बदलाव आहे. मी आता घरी जाणार आहोत. अवजार बिगर जाणार आहेत. ही कापर आहे वाघाची मित्रांनो. तिच्यात वाघ राहतो. हे बघा. हे काय आहे मित्रांनो बघूया. हे बघा मस्त प्रकारे आहे. तिकडनं जीव दिल्यापेक्षा ह्या वाटेला जाऊ आपले गाईस. पणा जीव देतच येतोय बघा. काठ्या टेकवत म्हातारे जसे चाललोय आम्ही डोंगराले. हे माणसं अर्धे कुठे गेले? अर्धे माणूस कुठे गेले? काय रे अर्धा जण कुणीकडे गेलं? इथं काय आहे? आहे हे बघा. हे बघा तर काहीतरी राहायचं जातं. हे मित्रांनो वाघाची कापर दिसते मला बघा. हे बघा एकदम खोलवर वाघाची कापर आहे ती. इथं राहून काही जमणार नाही आपल्याला. सरळ निघायला पाहिजे. हे चला रे चला रे चला रे. देण्यासारखी गोष्ट आहे. आणि हे बघा उघडे नागडे पोरं कसे चालत आहेत. कोकण गडावरती येऊ नका नाही तर मरून जाल एवढीच माझी विनंती आहे. हो वाट सापडत नव्हती. तर इथे नक्की या.
तिथं पाणी भेटून जाईल तुम्हाला. आणि इथं पण मी हे पाणी हाँ? तो इधर भी एक कापर दिस गई हमको, थोडीशीच आहे. पण ही थोडीशीच आहे मित्रांनो. काय कामाला कोरले असेल ते आपल्याला माहीत नाही, पण चला त्या स्टोरेजचा निर्माण केलेला असेल. आई दुसऱ्या फिरण्याचे हे बघा, शिलालेखा कोरण्यात काही मजा नाही, फिरण्यात मजा आहे. आणि तुम्ही फिरून घ्या. हा तरी कालचरण किधर. तर मित्रांनो आमच्या गावातले माणूस भरते आहेत मित्रांनो. तर आता आम्ही इकडे चाललेलो आहेत पुढे. एकर नाही लवडे, ए नीचे आ जा, दिखाता हूं तुझको किरी का पावर. तर आपले बघू. तर आमच्या गावातले माणसं आलेले आहेत आणि इथं आपल्याला कापड दिसलेले आहेत. आणि हे बघा खोल आहे. इथं थोडीशी आपल्याला दिसलेलं आहे, बघूया. तर ती पण थोडीशी कोरलेली आहे. तर ते मागच्यासारखे नाही, ती एकदम आतमध्ये घेतलेले आहे. तर चला आपले पुढं जाऊया. इथे मध्ये कोरलेले आहेत डोंगराला, माहीत नाही, सांगू शकत नाही. तर पुढं बघूया. ह्या अशा प्रकारे वरती जायचा रस्ता आहे. आणि हे आमच्या गावातले शंभरे लोक पुढं आहेत. क्या रे किरेश, अरे तुला नाही रे, कालीचरण लावला. इथं थोडंसं आपल्याला पाहून चढायला लागेल. तुम्ही देऊ शकता. आम्ही चाललेलो आहे. आणि ह्या प्रकारे इकडनं आम्ही इथूनच गेलो होतो. आणि काटे वगैरे इकडे दिसायला भेटतील तुम्हाला. हे बघा, हे प्रकारे आम्ही इथं पोहोचलो आहेत. आणि इथं पाणी म्हणजे इथं पण आपल्याला शिलालेखा कोरलेला वाटतंय. तर मित्रांनो आता आहेत आम्ही डोंगराला. आणि डोंगराला दिसत कशी आहे, डोंगरच दिसत नाही मित्रांनो. डोंगर गायब झालेला आहे आणि डोकट खतरनाक आलेला आहे. आणि आता आम्ही खाली पडत आहेत. तिकडनं पाणी आलं आहे बघा किती. तर त्याला आता भिजवलेला पाणी किती आला आहे. डोंगर तर पुरात गेला, तो दिसतच नाही. तर चला